इंग्रजीमध्ये एकूण 12 काळ आहेत. त्या 12 काळाची नावे पुढील प्रमाणे. देर आर 12 टेन्सेस इन इंग्लिश. द नेम्स ऑफ टेन्स: सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ; सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ; सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ; इम्परफेक्ट प्रेझेंट टेन्स, अपूर्ण वर्तमान काळ; इम्परफेक्ट पास्ट टेन्स, अपूर्ण भूतकाळ; इम्परफेक्ट फ्युचर टेन्स, अपूर्ण भविष्यकाळ. इम्परफेक्ट या शब्दाऐवजी म्हणजेच अपूर्ण काळाला इंग्रजीमध्ये इम्परफेक्ट किंवा कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह अशा प्रकारचा सुद्धा शब्दप्रयोग वापरला जातो. आणि मराठीमध्ये अपूर्ण किंवा चालू काळ असेही म्हणतात. त्यापुढील काळ: परफेक्ट प्रेझेंट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ; परफेक्ट पास्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ; परफेक्ट फ्युचर टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. त्यानंतर पुढील राहिलेले 3 काळ ते म्हणजे कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ; कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ; आणि कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स, चालू पूर्ण भविष्यकाळ. इंग्रजीमध्ये एकूण 3 मुख्य काळ आहेत. ते म्हणजे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. आणि या 3 मुख्य काळाचं रूपांतर 4 उपकाळामध्ये होतं. ते म्हणजे पहिला काळ आहे सिंपल, दुसरा आहे इम्परफेक्ट किंवा त्याला आपण कंटिन्युअस म्हणतो किंवा प्रोग्रेसिव्ह, त्यानंतरचा पुढचा आहे परफेक्ट, आणि शेवटचा जो उपप्रकार आहे तो कंटिन्युअस परफेक्ट किंवा इम्परफेक्ट परफेक्ट असं सुद्धा या काळाला नाव दिलं जातं.